हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. गुड मॉर्निंग. झाला का सगळ्यांचा नाश्ता? तर आम्ही पण इथं नाश्ता करायला घेतलेला आहे. आज संडे आहे त्याच्यामुळे थोडासा लेट आहे. तर संडेला व्हिडिओ पोस्ट करायचा राहून गेला होता, तर म्हटलं चला तो आज पोस्ट करून घेऊया. तर इथं आम्ही मस्त असा नाश्ता बनवायला घेतलेला होता. काय करते इथं तू? अंडा आहे तुला खायचं आहे? मग तू कशाला गॅसला हात लावते? आगाव तूच आहेस. आगाव कोण आहे? मी. अंड्याची पोळी खायची आहे तुला? नाही देणार तुला. थांब ना थांब ना, शिजू दे तरी आधी. चिकूशी मस्त अशा गप्पा मारत मारत मी नाश्ता बनवून घेतलेला होता. नाश्त्याला सिंपलचं ऑमलेट होतं आणि ब्रेड होते. त्याच्यानंतर चहा वगैरे घेतला होता. सुट्टी असल्यामुळे थोडंसं लेट जेवण बनवायला घेतलं होतं आणि आज संडे स्पेशल चिकनचा बेत होता दुपारी जेवणामध्ये, तर तेच बनवायला घेतलेलं होतं. तर इथं भाकरी वगैरे बनवायच्या होत्या. म्हटलं आधी सगळ्या भाज्या वगैरे बनवून घ्याव्या. मग चिकू आणि शरूसाठी आळणी बनवायला ठेवलेलं. भात तर बनवून झालेला होता. त्याच्यानंतर त्या साईडला थोडासा रस्सा बनवला होता आणि बाकी जे चिकन होतं त्याचं सुक्कं चिकन बनवलं होतं, फ्राय केलं होतं. तर इथं भाकरी वगैरे म्हटलं नंतर बनवा येतील, कारण भांडी वगैरे पण क्लीन करायची होती. नाश्ता वगैरे तर झाला होता आणि बाकीची पण संडेला थोडी साफसफाई असते ते पण करायची होती. तर आधी जेवण बनवायला घेतलेलं होतं. तर मस्त असं चिकन तयार झालेलं होतं. चिकन वगैरे झाल्यावरती भाकरी पण करून घेतल्या आणि त्याच्यानंतर सगळे जेवून घेतले वगैरे. थोडंसं असं सुट्टी असल्यावरती कामे भरपूर असतात, पण सुट्टी दिवशी लेट जर झाला उठायला तर सगळी कामे आपली पेंडिंग राहतात. तसंच माझं काहीसे होतं. खूप प्लॅनिंग करत असते की संडेला हे कामे करू ते कामे करू, पण लेट उठल्यामुळे जेवण नाश्ता आणि बाकीचे आपले आंघोळा कपडे भांडी याच्यामध्येच निम्मा टाईम निघून जातो. तर मग इथं पटकन जेवण वगैरे बनवून घेतलं, सगळी बाकीची राहिलेली कामे उरकली आणि जेवण पण केलं होतं आणि त्याच्यानंतर थोडंसं रिलॅक्स करायला बसलं होतं. तर चिकूने बघा हे असं काय माझी हालत करून ठेवली होती. तिने फक्त केसामधून अशी गाडी फिरवली, पण त्याच्या चाकामध्ये म्हणजे सगळे केस गुंतून राहिले होते. तर आता हे केस कट करायची वेळ आली होती माझ्यावरती, पण फायनली शर्वरीमुळे ती पूर्ण गाडी निघाली, कारण पूर्ण त्याला पिळे बसलेले चाकाला. तर असे मुलांचे काही उद्योग चालू असतात. तर असो, त्याच्यानंतर थोडं फ्रेश होऊन शरूचे काही स्कूलचे प्रोजेक्ट होते ते करत बसलेलं होतं. शरूला स्कूलमध्ये हा असा प्रोजेक्ट स्कूलमध्ये लावायचा ते द्यायचं होता बनवून, मग तोच आम्ही इथं बनवत बसलेलो होतो. आणि त्याच्यानंतर संक्रांत पण होती. संक्रांतीसाठी त्यांनी पतंग आणि आपले जे खण असतात त्याला रंगवून ते द्यायला सांगितलेलं होतं. तर ते सगळं करायचं होतं. तर शरूने ते खण वगैरे तर रंगवलेलंच होते, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल, तिथं चालू होतं रंगवायचं. तर खूप छान रंगवलं होतं, पण हे असे प्रोजेक्ट करायला थोडं मुलांना हेल्प लागते, तर तेच मी करत होते. फायनली ते आमचं बनवून झालेलं होतं. बाकीचे सगळे जे कागद वगैरे पडलेले ते सगळे उचलून घेतले. नंतर अशा पद्धतीने शरूने तो खण रंगवला होता. जास्त काही डेकोरेशन केलं नव्हतं, सिम्पलमध्ये, पण ते खूप छान दिसत होतं. मग त्याच्यानंतर चहा वगैरे ठेवला, चहा पिलो आणि थोडा रेस्ट केला होता. मला बाकी संध्याकाळचं पण जेवण करायचं होतं. तोपर्यंत इथे चिकूने थोडी तिची करामत करून घेतली होती. रोज काही नाही तर तिला लागतच असतात. तर इथं बघा तिने पायाला स्टडी टेबल लागून घेतलेला होता. आणि शरूला आणि चिकूला टीव्ही बघायला दिली होती. आणि शरूचं पण टीव्ही बघायचं चालवलं होतं, त्यामुळे तिच्याकडे कोणाचं लक्षच नव्हतं. आम्हाला वाटलं बसली असेल टीव्ही बघत. त्याच्यानंतर मी पटकन चपात्या वगैरे करून घेतल्या आणि पाहायला गेले तर चिकू अशी झोपलेली होती, म्हणजे टीव्ही बघत बघतच तिला झोप लागली होती.
शौर्यला सुट्टी असली की ती अशी दिवसभर झोपत नाही आणि मग संध्याकाळी लवकर झोपून जाते, खूप दमलेली असते. मग त्याच्यानंतर तिला आम्ही उठवलं थोड्या वेळाने आणि मस्त असं जेवण वगैरे करून घेतलं एकत्र आणि फायनली असा दिवस गेला आमचा.